नमस्कार. काय चाललंय मंडळी? आज आपण बोलणार आहोत एका सॉलिड टॉपिकवर. म्हणजे आपले आमदार. त्यांची लाईफ कशी असते? फक्त खुर्चीत बसून काम करतात की अजून काहीतरी आहे? चला आज महाराष्ट्राच्या सर्वात श्रीमंत आमदारांची कुंडली काढूया. निवडून आलेले आपले नेते, त्यांची आर्थिक बाजू नेहमीच चर्चेत असते. यात काहीतरी गोष्ट आहे, बरोबर? आपल्याला कळायलाच पाहिजे की आपली राजकारणी किती रिच आहेत आणि ते इतके श्रीमंत कसे झाले. एडिया म्हणजे असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स आणि माय नेता यासारख्या संस्थांनी 2024 आणि 2025च्या लेटेस्ट डेटाच्या आधारे ही माहिती काढली आहे. आज आपण याच डेटाचा डिटेल अभ्यास करणार आहोत. महाराष्ट्राची विधानसभा म्हणजे नुसता पैशांचा डोंगर. 2025च्या एडीआय रिपोर्टनुसार महाराष्ट्राच्या 286 आमदारांकडे टोटल 12,424 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. विचार करा, म्हणजे सरासरी प्रत्येक आमदाराकडे 43.44 कोटी इतकी संपत्ती आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, भारतात एकूण 119 अब्जाधीश आमदार आहेत. त्यातले 18 तर आपल्या महाराष्ट्रातूनच आहेत. म्हणजे आपल्या विधानसभेत श्रीमंत लोक भरपूर आहेत. आता हे बघा, त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये किती बूस्ट आला आहे. 2019मध्ये आपल्या आमदारांची सरासरी प्रॉपर्टी 22.42 कोटी इतकी होती, तर ती 2024मध्ये थेट 43.42 कोटींवर पोहोचली आहे. आणि जे आमदार पुन्हा निवडून आलेत ना, त्यांची तर लॉटरीच लागली आहे. त्यांची सरासरी मालमत्ता 2019मध्ये 27.28 कोटीवरून 2024मध्ये 56.81 कोटींवर पोहोचली आहे. म्हणजे फक्त 5 वर्षांत 108%ची वाढ झाली. म्हणजे आमदारकी म्हणजे फक्त सेवा नाही, तर करिअर सेट करणारी गोष्ट पण आहे, असं दिसतंय. चला तर मग भेटूया महाराष्ट्राच्या अब्जाधीश क्लबच्या टॉप 5 मेंबर्सना. 5व्या क्रमांकावरती आहे विश्वजित कदम, काँग्रेसचे आमदार. सांगली जिल्ह्यातले पलूस कडेगावचे आमदार विश्वजित कदम यांनी 2024मध्ये 299.46 कोटी रुपयांची मालमत्ता सांगितली. शेती, बिझनेस आणि समाजसेवा हे त्यांचे मेन काम आहे. हे काँग्रेसचे मोठे नेते पतंगराव कदम यांचे पुत्र आहेत. म्हणजे पॉलिटिकल बॅकग्राऊंड भारी आहे. 4थ्या क्रमांकावरती आहे प्रताप बाबूराव सरनाईक, शिवसेना शिंदेगड. ठाणे जिल्ह्यातील ओळा माजिवाडा मतदारसंघाचे हे आमदार आहेत. प्रताप बाबूराव सरनाईक यांनी 2024मध्ये 333.32 कोटी रुपयांची मालमत्ता घोषित केली. हे मोठे रिअल इस्टेट डेव्हलपर पण आहेत. विहंग ग्रुपचे ते चेअरमन आहेत. 2009 पासून त्यांची मालमत्ता जवळपास 800% वाढली आहे. पण त्यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावं लागलंय. क्रमांकावरती आहे मंगल प्रभात लोढा. हे भाजपचे आमदार आहेत. मुंबईतल्या मालबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोढा यांच्याकडे 2024मध्ये 447.9 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. हे लोढा ग्रुपचे फाउंडर पण आहेत, जे बांधकाम क्षेत्रात खूप मोठे नाव आहे. पण फोर्ब्स मॅगझिन नुसार त्यांची पर्सनल नेटवर्थ 11.2 अब्ज डॉलर इतकी आहे. म्हणजे त्यांनी सांगितलेली मालमत्ता आणि त्यांची खरी श्रीमंती यात कितीतरी मोठा फरक आहे, जे दाखवते की निवडणूक अर्जावर पूर्ण क्लिअर पिक्चर येत नाही. हे सध्या महाराष्ट्राचे कौशल्य विकास मंत्री पण आहेत. दुसऱ्या क्रमांकावरती आहे प्रशांत रामशेठ ठाकूर. हे भाजपचे आमदार आहेत. रायगड जिल्ह्यातले पनवेलचे आमदार प्रशांत रामशेठ ठाकूर यांनी 2024मध्ये 475.85 कोटी रुपयांची मालमत्ता घोषित केली. शेती, भाडे आणि मोठा बांधकाम व्यवसाय आहे यांचा. 2014 पासून त्यांची मालमत्ता कंटिन्यू वाढत चालली आहे. हे एका पॉलिटिकल फॅमिलीतून येतात आणि अनेकदा आमदार झालेत. पहिल्या क्रमांकावरती आहेत पराग शहा. मुंबई उपनगरातले घाटकोपर पूर्वचे हे आमदार आहेत. पराग शहा यांनी 3,383.6 कोटी रुपयांची जाहीर मालमत्ता सांगितलेली आहे. फक्त महाराष्ट्रातलेच नाही, तर संपूर्ण भारतातले हे सर्वात श्रीमंत आमदार आहेत. त्यांची संपत्ती मेनली रिअल इस्टेट आणि बिझनेस मधून आली आहे. 2019 पासून त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये 575% वाढ झालेली दिसून येते. आता एक गोष्ट कॉमन दिसते, ती म्हणजे या आमदारांची श्रीमंती मेनली रिअल इस्टेट, बांधकाम आणि बिझनेस आणि गुंतवणुकीतून आली आहे. म्हणजे जेव्हा सरकार शहरी विकासाचे किंवा जमिनीचे निर्णय घेते, तेव्हा त्याचा फायदा थेट या आमदारांच्या
किंवा त्यांच्या पार्टनरच्या बिझनेसला होतो असं आपल्याला म्हणता येईल. आणि एक पॅटर्न लक्षात घ्या, टॉपच्या श्रीमंत आमदारांमध्ये भाजपचे जास्त आहे. याचा अर्थ असा की मोठे राजकीय पक्ष अशा उमेदवारांना संधी देतात ज्यांच्याकडे खूप पैसा असतो किंवा जे खूप पैसे फंड करू शकतात. म्हणजे निवडणुकीत एंट्री करण्यासाठी पैसा खूप महत्त्वाचा झालाय. सत्ताधारी पक्षाकडे एवढा पैसा जमा होणं म्हणजे राजकारणावर रिच लोकांचं कंट्रोल वाढतंय का असा प्रश्न पडतो. पराग शहा यांच्या 3,383 कोटींच्या प्रॉपर्टीच्या समोर काही उमेदवारांनी फक्त 2,000 किंवा अगदी 0 प्रॉपर्टी सांगितलेली आहे. विचार करा, हा किती मोठा फरक आहे. यातून कळतं की आपल्या राजकीय वर्गात किती मोठी दरी आहे. म्हणजे सामान्य माणसाला राजकारणात खरंच चान्स मिळतोय का? आपल्या आमदारांची एकूण संपत्ती वाढत आहे आणि त्याचे समाजावर मोठे परिणाम होतात. कारण श्रीमंत नेते स्वतःच्या किंवा त्यांच्या डोनेटर्सच्या बिझनेसला फायदा होईल असे निर्णय घेऊ शकतात. यामुळे लोकांचा राजकारणावरचा विश्वास कमी होऊ शकतो. आणि एक धक्कादायक गोष्ट म्हणजे भारतातील सर्व आमदारांची एकूण संपत्ती 73,348 कोटी इतकी आहे. ही नागालँड, त्रिपुरा आणि मेघालय यासारख्या अनेक राज्यांच्या एकत्रित वार्षिक बजेटपेक्षाही जास्त आहे. म्हणजे आपल्या नेत्यांकडे किती पॉवरफुल पैसा आहे हे यावरून दिसतं. तर मंडळी, महाराष्ट्राच्या आमदारांच्या आर्थिक स्थितीबद्दल आपण बरीच माहिती बघितली. पराग शहा, प्रशांत ठाकूर, मंगल प्रभात लोढा, प्रताप सरनाईक आणि विश्वजित कदम या टॉप 5 आमदारांकडे खूप मोठी मालमत्ता आहे, जी मुख्यतः रिअल इस्टेट आणि बिझनेस मधून आली आहे. त्यांची संपत्ती वाढत आहे म्हणजे आमदारकी फक्त पोझिशन नाही तर बँक बॅलन्स वाढवण्याचा मार्ग पण आहे. यावरून असं दिसतंय लोकशाहीत आपले नेते किती श्रीमंत आहेत हे आपल्याला कळायला पाहिजे. ADR आणि माय नेता सारख्या संस्था हेच काम करतात. त्या या डेटाला आपल्यापर्यंत पोहोचवतात, ज्यामुळे राजकारणात ट्रान्सपरन्सी येते आणि जबाबदारीही वाढते. हे खूप महत्वाचं आहे आपल्या लोकशाहीसाठी. तर मित्रांनो, ही होती महाराष्ट्रातील टॉप 5 श्रीमंत आमदारांची यादी. या सगळ्यांची एक गोष्ट समान आहे, राजकारणात प्रवेश करण्याआधीपासूनच हे मोठे व्यावसायिक होते. पण एवढ्या प्रचंड संपत्तीमुळे एक प्रश्न नेहमीच उपस्थित राहतो, हे प्रतिनिधी लोकांची सेवा करतात की स्वतःची संपत्ती वाढवतात? तुम्हाला काय वाटतं? कमेंट मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सप्तम मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.